परभणी जिल्ह्यात एका आठवड्याभरापासून पावसानं खरं तर विश्रांती घेतलेली आहे। खरीप हंगामातील महत्त्वाचे पीक असलेल्या सोयाबीन, तूर आणि कापसाला यावेळी खरं तर पावसाची गरज आहे। सोयाबीनला आपण या ठिकाणी पाहतोय, या ठिकाणी फ्लोरा लागलेला आहे आणि काही दिवसांनी या फ्लोराला शेंगा लागणार आहे। मात्र अशा वेळी पावसानं या ठिकाणी उघडी घेतल्यानंतर शेतकऱ्यांच्या खरं तर चिंता वाढलेली आहे। जूनच्या सुरुवातीला खरं तर पावसानं या ठिकाणी विश्रांती घेतली होती। त्यानंतर मागच्या आठवड्यात पाऊस या ठिकाणी झाला होता आणि त्यामुळं चांगली पिके बहरलेली असताना मात्र आता पावसानं ऐन शेंगा लागण्याच्या मोसमात उघडीप घेतल्यानं शेतकऱ्यांची चिंता खरं तर वाढवलेली आहे। शेतकरी माझ्यासोबत आहे। काका, किती एकर शेत आहे? 1 एकर। काय लावलेलं शेतामध्ये? सोयाबीन लावलेली आणि तूर पाटीमध्ये। कधी पाऊस कधी झाला होता? शेवटी 8 दिवसाच्या अगोदर झालेला, त्याच्यानंतर पाऊस नाहीये। आता पावसाची अत्यंत जरूरत आहे आणि फुलवर लागलेलाच आहे। आता पाऊस पाहिजे एकदम। मागच्या वेळी जूनच्या सुरुवातीला पाऊस झाला नाही, मग यावेळी पाऊस झाला नाही तर पिकांची परिस्थिती कशी असणार? पिकाची परिस्थिती बिकट आहे, तेवढी चांगली नाही ना। आता चांगली व्हायला आहे पण ते पाऊस पाहिजे आता। ढगाळ वातावरण आहे, त्याचा काही परिणाम पिकांवर? त्याचा थोडा आळ्या होण्याचा संभव असतो। आळी होऊ शकते आभाळाने। या आठवड्यात पाऊस झाला नाही तर स्थिती बिकट होईल। काही येणारच नाही ना। फुलवारा जो लागायला ते बी लागणार नाही, बंद होईल आणि जो लागला ते गळून बी जाऊ शकते पाऊस नाही आल्यानंतर। तर खरं तर ही स्थिती आहे। शेतकऱ्यांच्या नजरा खरं तर आभाळाकडे लागून राहिलेल्या आहे। पावसाची नितांत गरज आहे। गेल्या 4 दिवसापासून सतत ढगाळ वातावरण आहे आणि त्याचा परिणाम खरीप हंगामावर पडण्याची शक्यता आहे। ढगाळ वातावरणामुळं कुठंतरी सोयाबीनचे पीक आहे त्याच्यामध्ये अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे। कापसाचाही हीच परिस्थिती आहे। त्यामुळं शेतकऱ्यांच्या नजरा खरं तर आभाळाकडे लागून राहिलेल्या आहे। कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।